नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ, महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम्स बाय अभिजित सर्वज्ञ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सर्व उमेदवारांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. बघा मित्रांनो, आत्ताच म्हणजे तुम्ही जर थंबनेल पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला ऑल शिफ्टचं ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजे WCDची जी वॉटर कन्झर्वेशन ऑफिसरची जी एक्झाम झालेली आहे ती एक्झाम 14, 15 आणि 16 जुलैला झालेली आहे. बघा मित्रांनो, तर या पेपर सर्वप्रथम मी TCS किंवा TCSचा स्टाफ आहे पूर्ण, या सर्वांचं अभिनंदन पण करायला पाहिजे. एकदम व्यवस्थितपणे ही एक्झाम झालेली आहे. जेवढ्या पण विद्यार्थ्यांपर्यंत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचं म्हणणं एकच आलं की सर यावेळेस आम्हाला काही गैरप्रकार झालेलं वाटलेलं नाही. म्हणजे हे विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार. ठीक आहे मित्रांनो, तर चांगलीच गोष्ट आहे, कारण जेवढ्या चांगल्या एक्झाम कंडक्ट होतील तेवढे चांगले गुणवंत उमेदवार हे सरकारी नोकरीत रुजू होतील आणि फायनली आपल्या पूर्ण महाराष्ट्राचंच कल्याण होण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पावले टाकले जातील. तर आता पॉईंट हा आहे मित्रांनो की आपल्याला 14, 15 आणि 16 या दिवशी जेवढे काही शिफ्ट झाल्या त्या अकॉर्डिंग आपल्याला जे काही शिफ्ट झाल्या त्याचा हार्डनेस कसा होता, काय होता, किंवा म्हणजे क्वेश्चनची लेवल काय होती, तर हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. बघा मित्रांनो, मी सर्वप्रथम आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीबद्दल महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचं किंवा महाराष्ट्रातल्या सर्व भाविक भक्तांना मी या ठिकाणी आषाढी एकादशीच्या पांडुरंगाला वंदन करून या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतोय. कारण सर्वांचं येणारं पूर्ण एक वर्ष हे आनंदाचं, सुखाचं, न्यायाचं आणि एकात्मतेचं, बंधुत्वाचं जावं अशी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आपण पुढचा कंटेंट चालू करूया. बघा, आता पॉईंट हा आहे की जो काही पेपर झाले म्हणजे 14, 15 आणि 16 तारखेला जे काही पेपर झाले, म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी जेवढं पाहिला, मी जेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकलो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू पेपर हा मागच्या पेपरपेक्षा हार्डनेस जरा जास्त होती. म्हणजे काही विद्यार्थ्यांचं जर असं म्हणणं आलं, म्हणजे माझे काही विद्यार्थी असे होते की जे खूप म्हणजे त्यांना आत्ता पाठीमागच्या एक्झाममध्ये यश पण मिळालेलं आहे. असे विद्यार्थी पण म्हणले सर बरेचसे 20-25 क्वेश्चन असे होते की म्हणजे खूप म्हणजे त्याला डोकं लावावं लागलं किंवा खूप हार्ड क्वेश्चन होते. ठीक आहे, म्हणजे आता हे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, पर्सन टू पर्सन ओपिनियन चेंज होऊ शकतं. तर आता पॉईंट आहे की पूर्ण पेपरमध्ये कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत, तर ते टॉपिक जर तुम्ही पाहिले तर ऑलमोस्ट सर्वच टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे BCO आले, बेंडिंग मटेरियल आलेलं आहे, RCC आलेलं आहे, स्टील आहे, टॉस आहे, सॉम आहे, FM आहे, हायड्रो आहे किंवा इरिगेशन इंजिनिअरिंग आहे. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे आता हे तुम्हाला ज्या पण यानंतर पुढच्या एक्झाम TCS कंडक्ट करेल. बघा, मागच्या वेळेस जर बघायला गेलं तर TCSने हे बाकीचे प्रायव्हेट सेंटर द्यायची काहीच गरज नव्हती. म्हणजे ऑलमोस्ट 14 तारखेच्या 2 शिफ्ट, 15 तारखेच्या 3 शिफ्ट आणि 16 तारखेच्या 2 शिफ्ट, बरोबर. म्हणजे 2 2 4 आणि 3 7 शिफ्टमध्ये त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे काही मेन सिटी आहेत त्याच्यामध्ये एक्झाम कंडक्ट करून एकदम व्यवस्थितरित्या, एकदम शांततेत, रिलॅक्सने एक्झाम कंडक्ट केल्या. मग मला असं म्हणायचं आहे की हे प्रायव्हेट सेंटर वगैरे देऊन अचीव काय करायचं होतं किंवा अचीव काय झालं तुम्हाला. जर तुम्हाला TCSकडे एवढं तुमच्याकडे यंत्रणा आहे तर तुम्ही का म्हणजे लॅटरल एंट्री देत आहे दुसऱ्या लोकांना. म्हणजे काय होतंय मित्रांनो, जर प्रॉपरली बघायला गेलं आत्ताची एक्झाम सगळी कंडक्ट झाली, व्यवस्थित कंडक्ट झाली, मग काय प्रॉब्लेम होता अगोदरच तुम्हाला जर TCSच्या सेंटरवरती एक्झाम घेतली असती तर. ठीक आहे, म्हणजे याच्यात कुठंतरी काहीतरी वेगळं वाटतंय, स्पष्ट दिसतंय. कारण बघा ना, आत्ता TCSच्या पूर्ण सेंटरवरती एक्झाम झालेली आहे आणि ती एकदम व्यवस्थित झाली. मग हे बाकीचे प्रायव्हेट सेंटर का द्यावे लागले हा पण एक प्रश्न पडतो. होऊ द्या, थोडा वेळ लागला तरी चालेल एक्झामला, पण एक्झाम ही पारदर्शक होणे खूप गरजेचं आहे. कारण इथं विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करतायत. आपल्या आयुष्याचा ज्या वेळेत त्यांनी कष्ट करून 4 पैसे कमवायचे असतात त्या वेळेत ते मुलं अभ्यास करून आपलं आयुष्य हे म्हणजे एक अशा प्रकारच्या गोष्टीसाठी तो टाईम वेस्ट करताय जी भेटेल का नाही माहीत नाही. म्हणजे आयुष्यातला सर्वात मेन पिरियड जर तुम्ही अशा प्रकारे म्हणजे गैरप्रकार जर झाला, मागच्या वेळेस गैरप्रकार झाला हे प्रूव्ह झालं म्हणूनच री एक्झाम झाली, तर अशा प्रकारे जर होत असेल तर या ठिकाणी शासनाला किंवा राज्यकर्त्यांना ह्या ठिकाणी अशी विचार करण्याची गरज लागेल की आपण कुणाच्याही आयुष्याबरोबर खेळू शकत नाही. पॉईंट हा आहे
कोणते सब्जेक्ट आले, हे सब्जेक्ट तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत की हे सब्जेक्ट आपल्याला अभ्यास करावेच लागतील आणि ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला क्वेश्चनचा पॅटर्न असणार आहे. नंतर हायवेचे क्वेश्चन आले, ब्रिजचे क्वेश्चन आले, सर्वेचे आले, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचे आले, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, एस्टिमेटिंग, कॉस्टिंग. ऑलमोस्ट सर्व सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टला एक्झाममध्ये टच होता किंवा त्या क्वेश्चन त्या सब्जेक्टवरती आलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, आता आपल्याला मेन हे बघायचं आहे की कोणत्या शिपची हार्डनेस काय होती, हे तुम्हाला मी या ठिकाणी काही माझ्याकडे डेटा आहे त्याच्यावरून दाखवतो. बघा मित्रांनो, आता जर तुम्ही हे प्रॉपरली जर व्यवस्थित पाहिलं तर बघा, आता हा आहे, तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर हा आहे 14 जुलैचा WCDची फर्स्ट शिफ्ट, बरोबर, फर्स्ट शिफ्टचा पेपर आहे. तर बघा याच्यामध्ये मी क्वेश्चन असा विचारला होता की तुम्ही अटेम्प्ट कितीचा केला आहे. बघा आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरतीचा हा डेटा आहे, बरोबर. तुम्ही पण टेलिग्राम चॅनलला जर तुमची इच्छा असेल तर ज्यांनी अजून जॉईन केलेलं नाही अशा लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही पण जॉईन करू शकता. बघा तर तुम्ही जर पाहिलं की 60पेक्षा कमी MCQ किती लोकांनी सोडवले, 60 to 65, 65 to 70, सो ऑन, ग्रेटर दॅन 90, असे किती लोकांनी किती अटेम्प्ट केलेलं आहे. तर बघा बऱ्याचपैकी बघा जर तुम्ही पाहिलं 10% लोक फक्त हे आहेत जे बिलो 60 ज्यांनी अटेम्प्ट केलेला आहे आणि 38% असे लोक आहेत ज्यांनी अबव 90 अटेम्प्ट केला आहे. म्हणजे अबव 90 अटेम्प्ट करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. म्हणजे एक ॲप्रोच जर बघायला गेलं तर मुलं काय म्हणतात, चला जाऊ द्या, म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि आपल्याला 50-50% असेल चान्सेस येण्याचे एखादा क्वेश्चन, तरी मुलं काय करतात, अटेम्प्ट करतात. ठीक आहे, तर ही गोष्ट वेगळी आहे, पण हे चुकीचं पण आहे मित्रांनो, कारण आपण जेवढे जास्त अटेम्प्ट करू तेवढे जास्त निगेटिव्हमध्ये जाण्याचे पण चान्सेस असतात, बरोबर. एक तर खूप एक्स्ट्रीम लेवलचा आपल्याला पूर्ण सिलेबस झालेला लागतो किंवा अभ्यास झालेला लागतो, त्यावेळेस तुम्ही अबव 90 सॉल्व्ह करू शकता. त्याच्यापेक्षा मॉडरेट लोकांनी जर 80 to 90 मध्ये जर अटेम्प्ट ठेवला असेल तर अशा लोकांना बेनिफिट नक्की भेटू शकतो, हे माझं पर्सनल मत आहे. ठीक आहे, तर आता बघा, आता सर्वात महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो की हार्डनेस कशी होती. ठीक आहे, तर हार्डनेस कशी होती या शिफ्टची जर तुम्ही बघायला गेला तर 5+4 हे लोक म्हणतात इझी, म्हणजे 9% लोक म्हणतात इझी. ठीक आहे, आणि मॉडरेट लोक 26 म्हणतात आणि 12% लोक म्हणतात हार्ड. बघा 12% लोक म्हणतात हार्ड, म्हणजे 9% वाले लोक म्हणतात इझी आणि 12% वाले हार्ड म्हणतात आणि 26 वाले मॉडरेट आहेत. मी याचं ॲनालिसिस लास्टला एका स्लाईडमध्ये सर्वच टॉपिकचं केलेलं, म्हणजे सर्व शिफ्टचं केलेलं आहे. तुम्ही फक्त या ठिकाणी जस्ट समजून घ्या की म्हणजे जर याला जर मी बघायचं म्हणलं तर मी ह्याला मॉडरेट, इझी टू मॉडरेट शिफ्ट म्हणू शकतो, इझी टू मॉडरेट. ठीक आहे, इझी टू मॉडरेट शिफ्ट असेल. ठीक आहे, त्याच्या प्रकारे त्याच दिवशीची सेकंड शिफ्ट. बघा याला म्हणजे हा फक्त एक अटेम्प्ट आहे. सर्वात इम्पॉर्टंट ही स्लाईड असेल की याच्यामध्ये काय म्हणते तर 7% लोक म्हणतात इझी. बघा 7% लोक म्हणतात इझी आणि 12% लोक म्हणतात हार्ड. तर याच्यावरून आपल्याला कळेल की ही काय रेशिप इझी टू हार्ड आहे. बघा 7 आणि 12 असा काही खूप मोठा डिफरन्स नाही, म्हणून इझी टू हार्ड असं म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, सॉरी, मॉडरेट टू हार्ड म्हणू शकतो आपण, मॉडरेट टू हार्ड. ठीक आहे, याला मॉडरेट टू हार्ड म्हणू शकतो. नंतर आहे शिफ्ट तुमची आता दुसऱ्या दिवशी 15 तारखेला 3 शिफ्ट झाल्या, त्याच्यामधली फर्स्ट शिफ्ट. ठीक आहे, तर फर्स्ट शिफ्टमध्ये काय होतं मित्रांनो, तर बघा 6% लोक म्हणले शिफ्ट इझी आहे. ठीक आहे, आणि 15% लोक म्हणले शिफ्ट हार्ड आहे. बघा 15% लोक म्हणतात शिफ्ट हार्ड आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला या ठिकाणी हे जाणून घ्यायचं आहे की बघा 6 आणि 15 खूप मोठा फरक आहे. याच्यात आपण मॉडरेट टू हार्ड म्हणू शकतो किंवा याला आपण हार्ड शिफ्ट पण म्हणू शकतो की शिफ्ट हार्ड आहे आणि या ठिकाणी या शिफ्टच्या मुलांचे मार्क नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये वाढू शकतात. ठीक आहे, बघा कोणत्या 15 तारखेच्या फर्स्ट शिफ्टला डिफरन्स खूप आहे, दुप्पटचा डिफरन्स आहे. इझी म्हणणारे 6% लोक आहेत आणि हार्ड म्हणणारे 15% लोक आहेत. ठीक आहे, पण आपण ह्या गोष्टीवरती पण आणखी डिस्कस करूया. ठीक आहे, बघा नंतर आहे 15 जुलैची तुमची सेकंड शिफ्ट. या शिफ्टला पण लोक काय म्हणतायत की बघा 6% लोक म्हणतायत इझी
आणि 17% लोक म्हणतायत हार्ड. म्हणजे इथं पण काय रे, दुप्पट ते तिप्पट डिफरन्स आहे. म्हणजे ही शिफ्ट हार्डच आहे. बघा ही शिफ्ट हार्डच आहे असं मुलांच्या मते ही शिफ्ट हार्ड आहे. ठीक आहे, पुढे बघा. नंतर ही थर्ड शिफ्ट आहे. बघा ही थर्ड शिफ्ट आहे. ठीक आहे, थर्ड शिफ्ट आहे. इथे पण किती 6% लोक इझी म्हणत आहेत आणि 16% लोक काय म्हणतात हार्ड आहे. म्हणजे याला पण आपण काय म्हणू शकतो, हार्ड आहे. बघा जिकडे जास्त झुकतंय माप हार्डकडे जास्त हे होत आहे, म्हणून याला आपण हार्ड म्हणू शकतो. ठीक आहे, पुढे बघा. नंतर 16 तारखेची मॉर्निंगची शिफ्ट. 16 तारखेच्या मॉर्निंगच्या शिफ्टला लोक काय म्हणतात, 14% लोक म्हणतात इझी आणि 10% लोक म्हणतात हार्ड. बघा 10% लोक म्हणतात हार्ड. म्हणजे याच्यात जास्त डिफरन्स नाही, म्हणजे ही मॉडरेट शिफ्ट होती. बघा ही मॉडरेट शिफ्ट होती. ठीक आहे, जास्त डिफरन्स नाही म्हणून ह्याला मॉडरेट म्हणू शकतो. ठीक आहे, पुढे बघा. नंतर WCDचा म्हणजे तुमची सेकंड शिफ्ट 16 म्हणजे लास्टची शिफ्ट तुमची नॉर्मली. तर हे 6% लोक म्हणतात इझी आणि 10% लोक म्हणतात हार्ड. बघा हार्ड. इथं पण जास्त डिफरन्स नाही, म्हणजे ही पण शिफ्ट आपण मॉडरेट टू हार्ड म्हणू शकतो. मॉडरेट टू हार्ड. ठीक आहे, तर बघा आता हे सर्व शिफ्टचं मी तुम्हाला काय सांगितलं आहे, एक नॉर्मली विद्यार्थ्यांचा आलेला फीडबॅक तुम्हाला मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा मित्रांनो, आता सर्वात मेन पॉईंट की आता तुम्हाला मी एका ह्या शीटमध्ये असं दाखवलेलं आहे की सर्व शिफ्ट एकत्र घेतलेल्या आहेत आणि नॉर्मलायझेशनमध्ये काय होऊ शकतं हे माझा अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे. बघा म्हणजे हे आलेल्या डेटावरून आहे, बरोबर. बघा तर फर्स्ट शिफ्टला काय होऊ शकतं, फर्स्ट शिफ्ट नॉर्मली मॉडरेट होती, बरोबर. सेकंड शिफ्ट मॉडरेट टू हार्ड होती. थर्ड शिफ्ट हार्ड आहे. फोर्थ शिफ्ट म्हणजे 15 तारखेची म्हणजे बघा फर्स्ट सेकंड हे 14 तारखेच्या मॉडरेट आणि मॉडरेट टू हार्ड. 15 तारखेची फर्स्ट शिफ्ट हार्ड होती, सेकंड शिफ्ट हार्ड होती, थर्ड शिफ्ट हार्ड होती. ठीक आहे, बघा आणि फर्स्ट शिफ्ट 16 तारखेची इझी टू मॉडरेट आणि सेकंड शिफ्ट मॉडरेट. ठीक आहे, जर तुम्ही पूर्ण ह्या लेवलचा म्हणजे जे एक्झामिनेशनची लेवल होती याचा जर पूर्ण विचार केला तुम्ही तर मॉडरेट टू हार्ड आणि ह्या 3 शिफ्ट हार्ड दिसत आहेत. म्हणजे जे हार्ड आहेत त्यांचे मार्क वाढणार आहेत, जे इझी मॉडरेटवाले आहेत बघा मॉडरेट हा बघा मॉडरेट इथे मार्क कमीच होणार आहे, पण मॉडरेट टू हार्ड इथे मार्क वाढू शकतात. हा मॉडरेट आहे इथे मार्क कमी होऊ शकतो. बघा मित्रांनो हा एक काय रे मित्रांनो, हा एक आपण प्रिडिक्शन करतोय. ठीक आहे, प्रिडिक्शन करतोय. तर तुम्ही जर या पूर्ण डेटावरती पाहिलं बघा आणखी कधी गोष्टी क्लिअर होतील, ज्यावेळेस तुमची रिस्पॉन्स की येईल, ज्यावेळेस तुमच्याकडे पूर्ण डेटा येईल, प्रत्येकाचे मार्क तुम्हाला समजतील, त्यावेळेस हे खऱ्या अर्थानं समजू शकतं. आत्ता मुलं बघा प्रत्येकाला आपला पेपर हार्डच वाटतो. कुणालाही विचारा, किती हुशार विद्यार्थ्याला विचारा, तो म्हणतो माझी शिफ्ट हार्ड होती. ठीक आहे, म्हणून याच्यावर आपण जास्त विश्वास ठेवून चालणार नाही. मी जस्ट तुम्हाला काय केलं, जेवढा आपल्याकडे डेटा आलाय त्याच्यावरून ॲनालिसिस करण्याचा मी ट्राय केला. ठीक आहे, बघा आता मित्रांनो पॉईंट हा आहे की याच्यात गुंतत बसू नका की आता कोणती शिफ्ट हार्ड होती कोणती ही आहे आपण सगळ्यांना विचारत बसतो. नाही, आता एकदा WCDचा विषय संपलाय. आता रिझल्ट येऊ द्या, एकतर तुमचं होणार आहे किंवा होणार नाही. ह्या दोन्हीपेक्षा काही वेगळं होणार नाही. बघा जे काही तुमच्या पोस्ट आहेत त्याच्यातली तुमची लास्टची पोस्ट असली तरी तुम्ही तेवढेच आहात आणि फर्स्ट नंबर आलाय तुमचा पूर्ण WCDमध्ये तरी तुम्ही तसेच आहात. म्हणजे काय लेवल चेंज होत नाही. तुम्ही जे आहेत तुमचं एकदा म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, एकतर सिलेक्शन होणार आहे किंवा एकतर सिलेक्शन होणार नाही. ठीक आहे, म्हणून आता ह्या WCDला बाजूला सारखा आणि पुढे येणाऱ्या तुमच्या ज्या काही एक्झाम आहेत, पुढे येणाऱ्या ज्या पण एक्झाम आहेत त्या एक्झामला आता फोकस करा. बघा जोपर्यंत तुमच्याकडे कोणती पोस्ट मिळत नाही, मी म्हणतो साधी सिंपल म्हणजे एकदम ग्रुप Cची जरी पोस्ट असेल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड तर ती घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जा. बघा मित्रांनो, कारण तुमच्यासाठी एक रुपया महत्त्वाचा आहे. आपले आईवडील कोण शेती करतील, कोण कामगार असतील, कोण जॉबला असतील, प्रत्येकाला पैसा हा प्रिय असतो आणि प्रत्येकाला संपत्ती मिळवण्याचा हक्क दिलेला आहे, मूलभूत हक्क मिटलेला आहे. बरोबर मित्रांनो, तर ह्या गोष्टीचं लक्षात ठेवा. तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा. ज्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये चांगली पोस्ट मिळेल तर तुम्ही तिकडे जा. नंतर तुमची वेटिंग लिस्टला खालून लोक वरती येतील. बघा मित्रांनो, जे काय आहे ते प्रॅक्टिकली विचार करा, भावनिक होऊ नका, कारण भावनिक व्हायच्या ह्या गोष्टी नाहीत. ठीक आहे, बघा
ॲटोमॅटिकली काय होतील, खालची मुलं वरती येतील. ठीक आहे, हे माझं ओपिनियन म्हणजे पर्सनल ओपिनियन आहे. तुम्ही काय करा, आत्ता सध्या तुम्हाला पैशाची गरज आहे, आत्ता सध्या तुमच्यावर काय परिस्थिती आहे, आज 2-2, 3-3, 4-4 वर्ष लोक अभ्यास करतायत आणि तुम्ही जर एखादी पोस्ट घेत नसाल का, तर मला दुसरी पोस्ट चांगली मिळाली आणि त्याला वेळ लागेल, असंही प्रत्येक वेटिंग लिस्ट लागतातच. मग त्याच्यात ते खालची मुलं वरती येतील. ठीक आहे, आणि शेवटी ह्याच्यावरही तुमचा विचार आहे. जर तुम्ही थांबू शकत असाल पर्टिक्युलर टाईमपर्यंत की मला मला जेईची मिळाली आहे, मी CA काही घेणार नाही, तर त्यावेळेस वेल अँड गुड, अजूनही चांगले. मग CA वाला दुसरा तुमच्या खालचा वरती येऊ शकतो. बरोबर मित्रांनो. तर आता मला हेच सांगायचं आहे, आता ह्या पूर्ण WCDचा विषय संपला आहे. आता तुम्ही अभ्यासाला लागा. जे काय PMCची एक्झाम आहे, बरोबर, पुन्हा सिडकोची एक्झाम आहे, बरोबर, या एक्झामला फोकस करा. सिडकोची एक्झाम तर खूप बेस्ट आहे, PMCची एक्झाम खूप बेस्ट आहे. कारण एकदा या ठिकाणी तुम्ही जॉईनिंग झालं की तुम्हाला कुठेही जायची गरज लागत नाही. PMCमधून सिडकोची पण पोस्ट चांगली आहे, सिडकोच्या AEच्या पोस्ट आहेत, AE लेवलच्या पोस्ट आहेत. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, अभ्यासाला लागा, जास्त वेळ कशात वेस्ट करू नका. कालच एक्झाम झाली, 1-2 दिवसाचा ब्रेक घ्या, नंतर पुन्हा आणखी जिद्दीनं अभ्यासाला लागा. जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत अभ्यास करायचा आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जे काही आपल्याकडे माझ्याकडे इनपुट येते ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कुठेही एक्झाममध्ये अनुचित प्रकार झालेला मला तर आढळून आलेला नाही. जेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत माझा कॉन्टॅक्ट आहे तेवढ्यांकडून. ठीक आहे, कुणाला काही सेंटरवरती जायला प्रॉब्लेम झाला असेल, ठीक आहे, तर आता तो प्रॉब्लेम म्हणजे तो एक्झामिनेशन कंडक्ट करणाऱ्या बॉडीचा नाही मित्रांनो. आपल्याला सफिशियंट टाईम दिलता, 8-15 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट दिलतं, ती अरेंजमेंट करणं ही आपलं काम होतं. ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांना आता आपण काही करू शकत नाही. तर त्यांनी आता यानंतर या गोष्टीतून धडा घ्यावा आणि आपल्या एक्झाम सेंटरच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर जावं, आपल्या पाहुण्यांकडे अगोदर जावं, आणि जे करून आपलं काय होईल, एक्झामिनेशनमध्ये आपला मोठा लॉस होणार नाही याचा विचार आपण करायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि आपलं टेलिग्राम चॅनलवरती पण आपण बरेचसे पोल घेत असतो, बरेचसे एक्झाम रिलेटेड अपडेट देत असतो, किंवा एक नॉर्मली तुम्हाला जे पण काही इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामच्या रिलेटेड हे सांगत असतो. तर तिथे पण तुम्ही टेलिग्राम चॅनलला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची हँडल नेम आहे, तिथे जाऊन जॉईन करू शकता. खूप खूप धन्यवाद.